आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सीताई, मी काही मदत करू का? बापरे, काय झालंय? नाही, आज देसाईंचं किचन पहिल्यांदा इतकं शांत. काही घडलंय का? नाही म्हणजे आम्ही घरात नव्हतो ना, तर काही घडलं असेल तर सांगा, मला माहित नाहीये. सीताई, 2 टोमॅटो चालतील का? हे 2 लागणार आहेत. 2 साहजिक आहे शिव, म्हणजे असं कोणालाही गृहीत धरू नये. आईला वाईट वाटलं ना, मग सून आहेस तू देसाईंची, तुला कळलं पाहिजे कसं वागायचं, कसं बोलायचं, हो नाही? ताई, मला खरंच वाटलं नव्हतं हो. ऐका ना, खरंच मला खरंच वाटलं नव्हतं असं काही होईल. मी ते प्रॉब्लेम म्हणजे काल रात्रभर आम्ही तिथेच होतो ना, तर ते झोप लागले. अरे, झोप नाही लागली, कळलं नाही असं कसं? शिवा, आता आशूचं ठीक आहे, पण तुला तरी कळायला हवं ना. मी आता लहान आहात का तुम्ही दोघं? काकू, मी बोलले होते त्याला, मी त्याला ना बघूनच घेणार आहे आता. मला ना हे बघा, मी त्याला बोलले होते पण त्याने नाही ऐकलं माझं. तू हे 1 मिनिट, तू आशू बद्दल वाईट बोलतेस ती आई समोर? माझी सुद्धा कधी हिंमत झाली नाही. नाही कीर्तीताई, काय बोलतोय तुम्ही? असं काही नाहीये खरंच. सीताई, ऐका ना, हे बघा, तुम्ही शांतपणे विचार करा. हे बघा, मला अजिबात वाटलं नव्हतं की तुम्हाला वाईट वाटेल, खरंच सांगते. नाहीतर हे बघा, खरंच मी असं परत कधीच वागणार नाही. मी सॉरी म्हणते. मी परत कधीच असं वागणार नाही. प्लीज मला माफ करा, प्लीज प्लीज सीताई. काय झालं? काय? मी काही चिडले नाहीये. तू काही चुकीचं केलंयस का? तुला का असं वाटतंय? ते तुम्ही माझ्याशी काही बोललात नाहीत ना, आणि एकदम अशा गप्प होतात तर काय. शिवा, अगं ताईने मुद्दाम केलं. आपण मी घाबरले ना एवढी. बापरे. ते सगळं ठीक आहे, पण माझ्या आशूला काही करायचं नाही हा? नाहीतर नाही, मी कशाला काय करू? नाही करणार मी. अहो, आयडिया त्याचीच होती. मग मला नाही काय. बरोबर, खरंच सॉरी. शांत हो. आई, सिरियसली? मी काय रागवले नाहीये. शांत हो. आणि तुझं काय? स्वयंपाक व्हायचा आहे अजून? हा, झाला ना की मग मिळेल खायला. कारण आपल्याकडे अशी पद्धत आहे ना, आम्ही सगळे एकत्र बसून जेवतो. हा आजी, बोल ग. अगं तू हो, मी टेन्शन नको घेऊ. मी येते लगेच येते. काळजी नको करू. आले मी लगेच. आले. हा. काय ग, काय झालं? हो सीताई, आजीचा फोन होता, म्हणाली लवकर घरी ये, अडचण आहे काहीतरी. अरे बापरे, मी जाऊ का? जाऊ का? काय लगेच निघ. आणि काय लागलं तर लगेच फोन कर. हा, मी करते तुम्हाला. मी जाते. जा. दिव्या आहे काय? चंदन, कसा दिसतोय हा? मला वाटतंय मी जरा जाड झाली. तुला काय वाटतंय? दिव्या हे काय आहे? मी काय विचारते, तुझं ना लक्षच नाहीये माझ्याकडे हल्ली. दिव्या हे काय आहे? हे डस्टबिन मध्ये होतं. हे काय झालं ऍक्च्युली, मी पाणी प्यायला गेले किचन मध्ये, तेव्हा ही खाली पडली काडी. काय? पाणी पिताना काडी डस्टबिन मध्ये पडली? 101 कारण असतात दिव्या तुझ्याकडे. जाऊ दे ना रे चंदन, तुझा खरंच विश्वास आहे का ह्या सगळ्यावर? प्रश्न विश्वासाचा नाहीये दिव्या,
मला माहिती आहे तू दुःखात आहेस, आपल्या दोघांना त्रास होतोय, म्हणून मी तुला बाहेर घेऊन गेलो, शॉपिंग करून दिली, मूवी बघितली, चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. का? तुला बरं वाटावं म्हणून. तशीच ही काडी मी तुला खायला दिली होती तुझ्या तब्येतीसाठी, तुला बरं वाटावं म्हणून. मग का नाही केलंस? हे बाबा नको ना परत लेक्चर देऊस. मला नाही आवडली, कडू वाटली म्हणून दिली टाकून, संपला विषय. अरे मला माझी स्वतःची काळजी घ्यायची. माझ्यावर काय आघात झालाय ते मला माहितीये. तुला काय सांगायला, हे खा ते खा, हे पी, उद्या विष पी म्हणशील. फालतू बडबड नको करू हा दिव्या. आणि आघात तुझ्या एकटीवर नाही झालाय, लक्षात ठेव. बर, मी चुकले ना, मलाच बोलतो. एक मिनिट दिव्या, मी तुला ना फार काही मोठं असं करायला नव्हतं सांगितलं. एक छोटीशी गोष्ट सांगितली होती, तुला ती सुद्धा नाही जमली. चंदन, अरे तुझ्याचसाठी करते ना सगळं. आता बाळाचं पण जे काही सगळं झालं, त्रास मला झाला ना. नाही, तू कधी समजूच शकणार नाहीयेस मला, कधीच नाही. नेहमी तुम्हाला तुमचंच खरं करायचं असतं. अरे काय अर्थ आहे या वागण्याला? कितीही केलं तरी शेवटी हिचं हेच म्हणणं आहे की मी हिला समजून घेतलं. अजून किती समजून घ्यायला पाहिजे? साठी काही केलं ना तरी ही संतुष्ट होतच नाही. फिक्स झाली आहे ना मीटिंग? मीटिंग फिक्स झाली आहे. आता आपण काय करूया, तयारी करूया. बाकी सगळ्या गोष्टी तर आपल्या झालेल्या असतील. काका, आशुष सॉरी डिस्टर्ब केलं. कामात आहात तुम्ही? हा पण बोल काय. मला तुमचे आभार मानायचे आहेत. अरे सुहास, हे आभार वगैरे मानायची काय गरज आहे? बघ, तुला तुझ्या चुकांची जाणीव झाली हे महत्वाचं आहे. आणि आम्ही काय ठरवून मुद्दाम असं वागत नव्हतोच ना. हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. जेजू, काम काय? काम? हा सॉरी, ते बोलायचंच राहिलं. मी एक मस्त डील आणलंय. आपण बरेच दिवस हायवेटच जागा शोधतोय ना, मला चांगली जागा मिळाली, अप्रतिम आहे, म्हणजे तुम्हालाही आवडेल. त्याचं काय जीजू, आता आपण तो प्लॅन जरा बाजूला ठेवलाय, कारण अशा जागांचे रेट्स खूप हाय आहेत आता. नाही, एवढा रेट नाहीये. म्हणजे मला 4 लाख रुपये गुंठा फक्त अशी जागा मिळतीये. 4 लाख? हो. असं कसं शक्य आहे? 10-12 लाखाच्या खाली कोणी बोलत नाही तिथे. 4 लाख? नाही, मला माहितीये तो रेट चाललाय, पण मी खात्री केली आहे, खरंच 4 लाख रुपये गुंठ्याने मिळते. हो, आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे एवढ्या कमी मध्ये? पण तू पेपर्स चेक केलेस का? म्हणजे 7-12 वगैरे सगळं क्लिअर आहे? हा, पेपर्स मी आणले, तुम्ही वाटलंच बघून घ्या आधी. ठीक आहे, मग आपण विचार करू शकतो. पण काका, हे डील ना आपल्याला लवकरात लवकर करावं लागेल, कारण त्या माणसाला ना पैशांची गरज आहे आणि आपलाही फायदा होईल ना. मी पेपर्स करायला दिलेत ऑलरेडी, तुम्ही बघून घ्या मग. हा नाही, आपण जरा विचार करू, घाई नको करायला कशाची. आपण एकदा भाऊंशी बोलून घेऊया, बेस्ट. मग ठरवू. काका आशू, अरे माझ्यावरती विश्वास ठेवा ना, मी नीट बघून घेतलंय सगळं. सांग. ठीक आहे, हरकत नाही करायला, पण काय सांभाळून करूया सगळं. काय आपण गोत्यात यायला नको कुठेच. अजिबात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. उलट हे प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्ही मला शाबासकीच द्याल. ठीक आहे, मग आपण त्याची वाट बघूया. येस, मी येतो मग.